नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना जाणीवपूर्वक कमी वेळ देऊन त्यांचा प्रचार खुंटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप अनेक उमेदवारांनी केला आहे। चिन्ह वाटपाचा दिवस येऊनही अपक्ष उमेदवारांना शुद्धपदी म्हणजेच रिक्त स्वरूपात नोटीस देण्यात आल्यानं सामान्य नागरिकांमध्येही तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे। हे सर्व घडत असताना लोकशाही संपवण्याचा गुप्त कट सुरू आहे का, असा सवाल मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतो आहे। चिन्ह वाटप 26 नोव्हेंबरला, प्रचारासाठी फक्त 4 दिवस। निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार अपक्ष उमेदवारांना प्रत्यक्ष चिन्ह वितरण 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे, पण निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होत असताना उमेदवारांना केवळ 4 दिवसाचा कालावधी मिळणार आहे। या मर्यादित वेळामुळे अपक्ष उमेदवारांचे संपूर्ण नियोजन कोलमडले असल्याचे चित्र आहे। गाजर घालून प्रचार करायचा का? मनोज गेडाम यांचा संताप व्यक्त। चिन्ह न मिळाल्याने उद्भवलेल्या अडचणींवर निषेध व्यक्त करण्यासाठी अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी अनोखे आंदोलन करत गळ्यात गाजराचा हार घालून प्रचार सुरू केला आहे। गेडाम यांनी निवडणूक अधिकारी गोपाल देशपांडे यांना थेट सवाल केलाय, चिन्हच नसेल तर गाजर गळ्यात घालूनच प्रचार करायचा का? गेडाम यांनी स्पष्ट केले की चिन्ह 26 तारखेला मिळणार, 28 तारखेला प्रचार पत्रक छपाई, 30 तारखेला प्रचार बद्द केला जाणार आहे। अशा परिस्थितीत मी 2 दिवसात 7400 मतदारांपर्यंत कसा पोहोचणार? हा अपक्ष उमेदवारांना हद्दपार करण्याचा डाव तर नाहीये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। अनेक अपक्ष उमेदवारांनी आरोप केला की सत्ताधारी गट आणि निवडणूक विभाग यांच्या विशेष समीकरणांमुळे चिन्ह वितरण लांबणीवर टाकण्यात आले आहे। गरीब, सक्षम आणि सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार लोकांपर्यंत पोहोचू नयेत यासाठीच हा अडथळा उभा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। लोकशाही धोक्यात नाही तर काय, असा सवाल उपस्थित होत आहे। वेळेअभावी घरोघरी पत्रक पोहोचवणे, जनसंपर्क करणे आणि चिन्हाची ओळख मतदारापर्यंत नेणे जवळपास अशक्य होत असल्यानं अपक्ष उमेदवारांच्या मनात तीव्र नाराजगी आहे। यातूनच अनेकांचे मत बनत आहे की लोकशाहीची मूलभूत संकल्पना म्हणजे समान संधी, पण सध्या अपक्ष उमेदवारांना मिळालेली वागणूक लोकशाहीलाच धोका निर्माण करणारी आहे। अपक्ष उमेदवारांना मुद्दामून अडचणीत टाकण्याचा प्रयत्न, सत्ताधाऱ्यांना अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी निवडणूक विभागावर दबाव, कमी वेळेत अपक्षांचा प्रचार खुंटवण्याची योजना या संपूर्ण प्रकरणामुळे निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता, विश्वसनीयता आणि मतदारांचा विश्वास यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विभागाला आमचा सत्कार नमस्कार। मला अद्यापही अपक्ष उमेदवार असूनही गरीब उमेदवार आहो, मला अद्यापही चिन्ह मिळालं नाही। मी यासाठी आज गाजर माझं चिन्ह हे गृहीत धरत आहो, काहून का अद्यापही मला चिन्ह भेटल्या नसल्यामुळे आणि जे सर्वोच्च न्यायालयाने 28 तारीख दिली आहे ते अंतिम तारीख आहे का नाही आहे मलाही मालूम नाही आहे। आणि मी सर्व प्रोसिजर केले आहे, मी इकडून तिकडून भीक मागून सर्व नामांकन दाखल करण्याकरता पैसे भरले आहे, सर्व पॉम्पलेट सर्व कागदपत्राचा प्रोसिजर केला आहे आणि माझे पैसे खर्च झाले आहे। आणि मी आज काकाजीजवळ आलो आहे, मला अद्यापही चिन्ह नाही भेटला आहे। माझं आता गांजर चिन्ह राहणार, याच्या संपूर्ण जबाबदार म्हणजे निवडणूक विभाग। यामध्ये असं आहे का मला ते चिन्ह 26 तारखेला देणार, त्यानंतर मी पॉम्पलेट छापणार, पॉम्पलेट माझे 2 दिवसानंतर होणार, 28 तारीख त्याची येणार आणि 30 तारखेला 5 वाजता प्रचार बंद करणार आहे। मी 2 दिवसामध्ये गांजर उपडणार आहे का असे का 2 दिवसात 6,000, 7,000, 9,000 लोकांच्या घरी जाऊ शकते का माझे दिव्यांग? त्यामुळे संपूर्ण हे जे लॉबी होत आहे हे लोकशाही पुरी खतम करण्याचं काम करत आहे, काहून का यांचंच राज्य राहिलं पाहिजे आणि कोणता अपक्ष उमेदवार आवाज नाही उचलला पाहिजे। त्यासाठी अपक्षाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, कट रचत आहे। हे सर्व जग जाहीर आहे। अद्यापही चिन्ह भेटलं नाही, यापेक्षा शोकान गोष्ट काय राहू शकते? आणि सर्व गरिबांना खतम करण्याचा या सर्व डाव आणि कट आहे। त्यामुळे आम्हाला चिन्ह नाही। आम्ही निवडणूक विभागाकडे गेलो, त्यांना म्हटलं का आम्ही काय निवडून येत नाही, आम्हाला 2 दिवसात आम्ही एवढ्या लोकांच्या घरी पोहोचूच नाही, तुम्ही मला चिन्हच नाही दिलं, त्यामुळे माझा फॉर्म मागं घ्या। ते म्हणते डेट गेली, आता डेट गेली तर आम्ही काय नेकता, आम्हाला चिन्ह द्या। त्यामुळे मी आज माझं चिन्ह आहे, मी तुमच्या पाया पडतो, माझ्या गांजर चिन्ह आहे, हे तो नागरिकांनी गृहीत धरण्यात यावे। जय गुरुदेव। जय गुरुदेव।